नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एकदम युनिक आणि सोप्या सुंदर रांगोळ्या घेऊन आलेली आहे. आणि ह्या रांगोळ्या जेवढ्या सोप्या आहेत काढायला, तेवढ्याच दिसायलाही खूप सुंदर आणि आकर्षक आहेत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तुम्हाला नक्कीच रांगोळ्या आवडणार आहेत आणि कुणालाही जमतील अशाच रांगोळ्या आहेत. एकदम कमी वेळेत, कमी जागेत काढता येतील अशाच आहेत नेहमीसारख्याच. आणि 4 रांगोळ्या बघतो आहोत आपण आजच्या भागात. तर आपण पहिल्या रांगोळीला सुरुवात करूया मैत्रिणींनो. बघू शकता अशा पद्धतीने ही रांगोळी आपण आधी पण ट्राय केलेली आहे. जुना व्हिडिओ आहे आपला, पण यात आणखीन मी डिझाईन ॲड केलेली आहे दुसरी. कलर कॉम्बिनेशन थोडा पोपटी कलर आणि आकाशी कलर वापरला आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन बदलू शकतात. आणि ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा आणि कशा वाटल्या ह्या रांगोळ्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणींना. नवीन असाल चॅनलवर मैत्रिणींनो किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला आधी नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही. तुम्हाला वेळेवर व्हिडिओ बघायला मिळेल आपला. तुम्हाला रांगोळी काढायला आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या. सर्व व्हिडिओ तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघा. आणि एकदम सोप्या पद्धतीने रांगोळी काढून दाखवलेल्या आहेत. तर नक्कीच व्हिडिओ बघा. एकदम नाजूक आणि छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत आजच्या. पहिली रांगोळी आपली रेडी झालेली आहे. काढायला सोप्या आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह अशाच रांगोळ्या आहेत चारही पण. तर नक्कीच ट्राय करा ही पण रांगोळी तुम्ही दारासमोर. पुढची रांगोळी आपली 3 ते 3 टिपक्यांची आहे. तुम्हाला जर अजूनही रांगोळी जमत नसेल मैत्रिणींनो, तोडकी मोडकी का होईना रोज रांगोळी काढा, प्रॅक्टिस करा. एक दिवस असा येईल की तुम्हाला बरोबर रांगोळी जमेल. हताश होऊन नाही जायचं की रांगोळी जमत नाही वगैरे. एकदम सोपी गोष्ट आहे रांगोळी काढणे म्हणजे. फक्त त्याला थोडी आपल्या बोटांना रांगोळीचं वळण लागूस्तवर तुम्ही प्रॅक्टिस करा. एकदा बोटांना हाताला सवय झाली की बरोबर तुम्हाला रांगोळी जमणार आहे. आणि एक दिवस तुम्हीच मला म्हणाल आम्ही रांगोळी शिकलो आहे ताई तुमच्याकडनं. आणि मला पण तशीच अपेक्षा आहे, ज्या मैत्रिणींना रांगोळी येत नाही, जमत नाही, त्यांनी रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करावी. छोटे छोटे टिपके काढून बघायचे, छोट्या छोट्या लाईन काढून बघायच्या, छोटे शेप वेगवेगळे शेप काढून बघायचे. आपोआप जमेल रांगोळी. आणि तुम्ही कमेंट्स आता भरपूर मैत्रिणींच्या तर यायला लागल्या आहे. पण अजूनही जर तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक वगैरे करत नसाल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स पण करत जा, म्हणजे मला समजत जाईल तुमच्या रांगोळीबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते. तर नक्कीच कमेंट्स करत जा. आणि कमेंट बॉक्सजवळ एक हाईप नावाचा ऑप्शन येत असणार आहे, त्यावरही क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर होतील. त्यांनाही नवनवीन डिझाईन बघता येतील. पुढची रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांची आहे. ही रांगोळी तुम्ही एखाद्या सणाला पण काढू शकता. थोडीशी मोठी आहे, म्हणजे जास्त पण मोठी नाही, पण 10 मिनिट लागतील अशी आहे.
अशाच नवनवीन डिझाईन्स घेऊन मी तुमच्यासाठी रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ आपला अपलोड होतो. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. जे नवीन मेंबर्स आहे त्यांना टाईम माहीत नसेल व्हिडिओचा, त्यांना सांगते. तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि रोज रांगोळीची प्रॅक्टिस करत जा. तुमच्याकडे अशी बॉटल नसेल तर तुम्ही बोटांच्या मदतीने पण असे टिपके काढू शकतात. लाईन काढून घेतल्या त्या गॅपमध्ये आपण अशा लाल आणि पिवळ्या कलरमध्ये. तुम्हाला मी आधीच्या भागात पण सांगितले मैत्रिणींनो, रांगोळी कशी घ्यायची घेताना जेव्हा आपण दुकानात जातो रांगोळी घ्यायला, तर एकदम व्यवस्थित बघून घ्यायची. ओलसर रांगोळी घ्यायची नाही. ओलसर रांगोळीमुळे आपल्याला रांगोळी जमत नाही. ही रांगोळी आपली रेडी झालेली आहे. एकदम सुंदर दिसते बघा. कमी कलरमध्ये छान रांगोळ्या काढायला तुम्हाला शिकवत असते मी. ही पुढची रांगोळी, शेवटची रांगोळी एकदम सोपी आणि सुंदर आहे. 2 ते 2 टिपक्यांची आहे. आणि तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे रांगोळी बघतात आणि तर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ देऊन रांगोळी बघताय आणि ट्राय करताय. तर असंच रोज व्हिडिओ बघत जा आणि रांगोळ्या तुमच्या दारासमोर काढून बघत जा. खरंच छान वाटतं मला जेव्हा तुम्ही रांगोळी काढतात माझ्या रांगोळ्या बघून दारासमोर आणि मला कमेंटद्वारे कळवतात. छान वाटतं, खरंच सांगते मी. म्हणजे एक ॲप्रिसिएशन जर मिळालं आपल्याला छोटंसं का होईना, मग पुढच्या रांगोळ्या वगैरे काढायला आणखीन हुरूप येतो ते काम करायला. तर नक्कीच रांगोळी बघितल्यानंतर एक लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला कशा वाटताय रांगोळ्या. आणि ही एकदम सोपी आणि छान रांगोळी आहे. मला खरंच आवडलेली आजची रांगोळी सगळ्यात जास्त ही. कारण की ती छोटीशी पण आहे आणि कमी वेळात होणारी रांगोळी आहे. तशा तर सर्वच तशाच रांगोळ्या आहेत, कमी वेळात होतील अशाच. असं पूर्ण विचार करूनच मी रांगोळ्या बनवत असते मैत्रिणींनो, कमी वेळात होईल अशा. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. धन्यवाद. बाय बाय.